आपल्या आयुष्यात ना काही दिवस असतात ना, ते असे ना सोनेरी क्षण घेऊन येणारे असतात आणि खूपदा आपल्याला ते कळत नाही की कुठल्या दिवसाला आपण सोनेरी क्षण म्हणावं. पण बरेच जणांना माहिती आहे की सोनेरी क्षण घेऊन येणारे ते दिवस आहे ना, त्या दिवसाची खूप जण वाट पाहत असतात. आणि मंडळी, तसाच सोनेरी क्षण, सोनेरी दिवस म्हणून गणला जाणारा आणि नावाजलेला असा दिवस आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे, म्हणजे कार्तिक पौर्णिमा. आलं लक्षात? लगेच सगळ्यांनी ओळखलं असेल की कार्तिक पौर्णिमा येते आणि बायकांचा आनंद गगनात मावत नाही या दिवशी. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामींचा चेहरा किंवा दर्शन याच दिवशी फक्त बायका घेतात. इतर दिवशी बायका कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जात नाहीत. त्याची एक वेगळी स्टोरी आहे, ती प्रत्येकाला माहीत आहे. तर मंडळी, असा हा सोनेरी क्षण घेऊन येणारा जो दिवस आहे, त्या दिवसाला काय करायचे, ती साजरी कशी करायची ही पौर्णिमा, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि खूप सुंदर असे उपाय आणि खूप सुंदर असं सगळं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या अडचणींमधून तुम्हाला बाहेर काढेल असे खूप छान असे तोडगे मी घेऊन आलेली आहे. आणि मला वाटतं त्यासाठी हा व्हिडिओ तर अगदी शेवटपर्यंत पाहायचाच आहे. तर मंडळी, आपल्या या मिस्टिकल एरा चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ तर कायम पाहतच असता. तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब नाही केले ना, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला मस्त गाजवायचीच आहे, लक्षात घ्या. कारण खूप सुंदर असा दिवस आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणून नावाजलेला, महादेवानं त्रिपुरासुराचा या दिवशी वध केला होता. त्यामुळे नकारात्मकता आपल्या आयुष्यातनं काढून टाकण्याचा दिवस आहे, सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये खेचण्याचा दिवस आहे. तर अशा या खूप सुंदर अशा दिवसाची आपण वाट पाहत असतो. आणि या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याची अगदी आपल्याकडे तयार यादी असते. पण त्याच यादीमध्ये हे छोटेसे काही उपाय आहेत जे तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. कारण जर तुम्ही हे उपाय नाही केले तर तुमच्या मनाला हुरहुर लागेल आणि मी नाही दिले तर मला मनाला हुरहुर लागेल. तर मंडळी, प्रत्येक माझ्या व्ह्यूअर्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, नवीन व्ह्यूअर्स मला मिळाले पाहिजे. त्यामुळे हा माझा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झालाच पाहिजे. तर त्रिपुरारी पौर्णिमा ही सकाळपासून सुरू होणारी ही जी पौर्णिमा आहे, या दिवशी गंगा स्नान करतात. गंगा स्नानाला फार महत्त्व आहे. आता आपण गंगेवर जाऊन तर आंघोळ करू शकत नाही ना मंडळी. मग त्यासाठी आपण काय करायचं, आपल्या घरामध्ये गंगाजल असतं, मग ते पाण्यात टाकायचं. किंवा तुमच्या आजूबाजूला वाहती नदी असेल कुठली छान. आता पुण्यामध्ये तर खूप जणांच्या आजूबाजूला भीमा नदी आहे. काहींच्या तिथे घराच्या आसपास अगदी बऱ्याच नद्या आहेत पुण्यामध्ये. म्हणजे मला अशी फटाफट नावं नाही येणार घ्यायला, पण खूप अशा नद्या आहेत. तर अशा नदीचं, वाहत्या नदीचं पाणी आणूनही जर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकलं त्या दिवशी ना, तर ते खूप चमत्कारिकरित्या काम करतं. तुमच्या म्हणजे तो जिवंत पाणी म्हणतात त्याला, ते पाणी जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळ केलीत ना, तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नकारात्मकता जी काही असेल, जे काही मळभ असेल आपल्या मनामध्ये, जे काही विचारांमध्ये एक वेगळ्या गोष्टीनं नकारात्मकता, कन्फ्युजन आलेलं असतं ना, ते निघून जातं. आणि हे पाणी तुम्हाला संरक्षण पण देतं. त्यामध्ये थोडं गंगाजल पण मिक्स करायचं आहे. वाहत्या नदीचं पाणी आणि गंगाजल असं मिक्स करून तुम्हाला आंघोळ करायची आहे. आणखीन एक खूप खास गोष्ट मी आज इथे सांगते आहे की ज्यांचा चंद्र नीचेचा आहे, म्हणजे चंद्र ज्यांचा कर्करास आहे किंवा ज्यांच्या याच्यामध्ये चंद्रदोष आलेला आहे ना, अशा लोकांनी काय करायचं, संध्याकाळी सेम करायचं. सकाळी आंघोळ केली तुम्ही, संध्याकाळी तुम्हाला सेम आंघोळ करायची आहे. पाण्यामध्ये वाहत्या नदीचं थोडंसं पाणी आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर हे करताना हे लक्षात ठेवा की खूप सुंदर अशी एनर्जी तुम्ही तुमच्या अंगावर घेणार आहात. खूप विश्वासाने ही गोष्ट करा. कारण मी जेव्हा ही तुमच्या पुढ्यात मांडत आहे, काही अभ्यास असतो, काही अनुभव असतात आणि काही गुरुवाणी असते, त्याच्यामुळे हे तुमच्यापर्यंत आणण्यात येतं. तर या दिवशी खास करून आहे ना, सकाळी म्हणजे अगदी 11च्या आधी, सकाळी 7 ते 11च्या आधी आपल्या घरामध्ये आहे ना सत्यनारायणाची कथा वाचावी. काही जण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात. म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये त्याचं पुस्तक मिळतं, रीतसर पुस्तक मिळतं, रीतसर कथा असते त्या पुस्तकामध्ये, रीतसर मांडणी कशी करायची ते लिहिलेलं असतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, त्या
करणं फार महत्त्वाचं असतं आणि तुम्ही करून पहा. दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरामध्ये करा, कथा वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही तो प्रसाद बनवता, जरुरी नाही आहे की तुम्ही अगदी प्रसादाला शिराच बनवला पाहिजे तुपातला वगैरे, ज्याला जसं शक्य असेल त्याने तसं प्रसाद ठेवावा. अगदी गोड चणे ठेवले तरी चालतात. पण जेव्हा आपण काही प्रसाद म्हणून ठेवतो ना, तो त्या दिवशी मात्र फक्त घरातल्याच लोकांनी खायचा. म्हणजे बाहेरचं कोणी आलं तर घ्या प्रसाद, जसं आपण बाकी सत्यनारायणाला वाटत असतो तसा वाटायचा नसतो. कारण आपण ही जी पूजा असते ही एका संकल्पाने केलेली असते, एक मनामध्ये आपल्या इच्छा धरून केलेली असते. तर आपल्या इच्छेची वाटणी होऊ शकत नाही, हे कायम लक्षात घ्या. त्याच्यामुळे ना तुम्हाला जेव्हा वाटतं की सत्यनारायण, आता ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणचं करायचंच असतं किंवा नाही जमत असेल तर प्लीज तुम्ही सत्यनारायणाची कथा तरी वाचा. सकाळी 7 ते 11च्या मध्ये कधीही वाचा, पण नक्की वाचा. काहींना जर संध्याकाळी वेळ मिळत असेल तर त्यांनी संध्याकाळी वाचा. बघा, प्रत्येक वेळी नियम पाळणं गरजेचं नसतं. नियम हे कधीतरी नाही आपल्याला पाळता येत, त्याच्यामुळे वेळ पाळा. दिवस लक्षात ठेवा की त्या दिवशी मात्र आपल्याला ते करायचं आहे. फक्त दुपारी 1 ते 4 कुठलीही उपासना काहीही करायचं नसतं. हे तर मी प्रत्येक वेळी सांगितलेले, लोकांनी लक्षातही ठेवलेले माझ्या व्ह्यूअर्सने. बरं, आता सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला लक्ष्मी आणि विष्णूची या दिवशी पूजा करायची आहे. आता खास जो तोडगा आहे तो इथेच आहे पहा. लक्ष्मीला प्रिय विष्णू आहे आणि विष्णूची पूजा ही सर्वात प्रथम केली पाहिजे. मग तिथे विष्णू पूजा करून विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे किंवा श्रीसुक्त तुम्ही म्हणू शकता. अगदी तुम्हाला मोठं मोठं काही म्हणायचं नसेल तर फक्त 108 वेळा तुम्हाला ओम श्रीं नमः म्हणा, ओम विष्णवे नमः म्हणा. पण विष्णूची पूजा आधी, लक्ष्मीच्या पूजेच्या आधी विष्णूची पूजा करणं या दिवशी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधी विष्णूची पूजा करून मग लक्ष्मी मातेची पूजा करा. लक्ष्मी मातेला एक लक्षात घ्या, लक्ष्मी मातेला जेव्हा तुम्ही व्यवस्थित पूजा करता त्यावेळेस तिच्या खांद्यांना, लक्ष्मीच्या हाताला कुठे अत्तर लावायचं, गुलाबाचं असू देत, कुठलंही अत्तर जे नॅचरल असतं ना ते अत्तर घ्या आणि लक्ष्मी मातेच्या खांद्याला थोडंसं लावा, लक्ष्मी मातेच्या हाताला थोडंसं लावा. याने तुमचा शुक्र जो आहे ना तो प्रबळ बनतो. आणि शुक्र म्हणजे काय, तर शुक्र ज्याच्या राशीला असेल चांगला त्याला तो लाईविश लक्झरी लाईफचे चान्सेस देतो जगण्याचे. तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लक्झरी हवे आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदररित्या मस्त लाईफ काढायचं आहे, तर त्या लोकांनी अत्तराचा हा उपाय नक्की करा. लक्ष्मीच्या अंगाला मात्र अत्तर लावायला विसरू नका. दुसरी गोष्ट, लक्ष्मीला 5 गोमती चक्र या दिवशी नक्की ठेवा. 5 गोमती चक्र, त्याच्यावर थोडंसं केसर टाकायचं आणि त्या गोमती चक्रांनाही थोडंसं अत्तर लावायचं. गोमती चक्र शास्त्रामध्येही लिहिलेलं आहे की गोमती चक्र हे तंत्र मंत्रामध्येही वापरले जातात, अशा छोट्या छोट्या तोडग्यांसाठीही वापरले जातात. कारण त्याच्यामध्ये समोरच्याला भारण्याची, समोरच्याला वश करण्याची अनंत पराकोटीची अशी एक ताकद आहे. त्याच्यात वेगळीच एनर्जी आहे आणि मंडळी एनर्जी काम करते. ज्या लोकांना पौर्णिमेच्या दिवशी त्रास होतो, बरीच लोक आहेत मला कमेंट्समध्ये सांगतात या दिवशी त्रास होतो, अमावस्येला त्रास होतो, पौर्णिमेला त्रास होतो ना, तर खास करून या लोकांनी या दिवशी लक्ष्मी पूजेमध्ये 5 लवंग ठेवायच्या. आणि जेव्हा 5 लवंग तुम्ही ठेवता लक्ष्मी पूजनाला, तेव्हा त्या तुमच्या डोक्यावरून 5 वेळा उतरवायच्या. म्हणजे डोक्यावरून फक्त असं 5 वेळा त्या अँटी क्लॉकवाईज उतरवायच्या आणि तुम्हाला लक्ष्मी मातेला व्हायच्या आहेत. म्हणजे तुमची जी काही इडापिडा सगळं काही असेल ना, ती लक्ष्मी माता तिच्या पायाखालून घेईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तिचं पदार्पण होईल आणि तुमच्या अनंत चिंता, अनंत अडचणी तिच्या पायाखालून जातील. तर या दिवशी हे छोटे उपाय आहेत पण फार खूप सुंदर असे परिणाम देणारे, रिझल्ट देणारे उपाय आहेत. तुम्ही नक्की करा. या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन तर प्रत्येक स्त्री घेते, पण ज्यांना करिअर, अगदी प्रॉपर करिअरमध्ये यश हवे, अडकलेली कामं त्यांची पूर्णत्वाला न्यायची आहेत, खूप सारे प्लॅनिंग चालू आहेत, बऱ्याच गोष्टी कळत नाही आहे नेमकं काय करायचं ना, तर अशा लोकांनी खास करून हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला बुंदीचा नैवेद्य आणि बनारसी पान अर्पण करा.
बनारसी पान अर्पण केल्यानंतर हनुमानाच्या देवळात उभं राहून तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचा आहे. हनुमान चालिसा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा लक्षात घ्या, फक्त तिथे हनुमानाच्या मंदिरात उभं राहूनच म्हणायचा असतो, बसून म्हणायचा नसतो. त्याच्यामुळे हनुमानाच्या देवळात गेलात पौर्णिमेच्या दिवशी तर हे मात्र नक्की करा, अर्पण जे सांगितले तेही करा. दुसरी गोष्ट की आपल्याला नजर लागते, आपले अचानक काहीतरी चालतं काम आपलं थांबतं किंवा अनंत अडचणींमधनं मार्ग मिळत नाही, तर अशा लोकांनी खास करून छायादान करा. छायादानाचं महत्त्व मला वाटतं बरेच जणांना छान अनुभव आलेले आहेत या छायादानाचे. काही जण दर शनिवारी करतात, पण जर सुरुवात करायची असेल तर या पौर्णिमेपासून सुरुवात करून दर शनिवारी तुम्ही छायादान करा. किंवा ज्याला ज्या महिन्यामध्ये जसं जमेल, 2 शनिवार जमेल, 1 शनिवार जमेल, पण छायादान नक्की करा. मातीची एक छोटीशी पंती घ्यायची, त्या पंतीमध्ये राईचं तेल टाकायचं. ती पंती आपल्या समोर धरून आपण त्याच्यामध्ये आपला चेहरा पाहायचा. चेहरा पाहून जेव्हा तुम्ही चेहरा पाहत असता त्या क्षणाला तुम्हाला हे तिथे इंटेन्शन टाकायचं आहे त्या तेलामध्ये की आजपासून माझ्या सर्व अडचणी या तेलामध्ये गेल्यात, माझे सर्व मार्ग मोकळे झालेत, असं म्हणून त्या तेलामध्ये पाहायचं आहे. एक अर्धा मिनिट तरी त्या तेलात पाहत राहायचं आहे. म्हणजे तुमची छाया पूर्णपणे जी काही आहे, जी तुम्हाला नको आहे विचारांमध्ये किंवा तुमच्या बोलण्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये, ती छाया आपल्याला त्या पंथीमध्ये, त्या तेलामध्ये सोडायची आहे. आणि ती पंथी तुम्हाला मारुतीच्या देवळामध्ये लावायची किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावायची आहे. कळलं? पण मारुतीच्या झाडाखाली जर तुम्ही लावत असालच, मारुतीच्या देवळात जर तुम्ही लावत असाल, झाडाखाली नाही, मारुतीच्या देवळात जर तुम्ही लावत असाल तर तिथे लावून झाल्यानंतर तिथे बसायची गरज नाही. डायरेक्ट निघायचं, तिथून आपल्या घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि शांत डोळे मिटून बसायचं. तर मंडळी, खूप सुंदर असे उपाय आहेत. तुम्ही जितकं जसं ज्याला जमेल त्यांनी तो उपाय करावा. या दिवशी ना दान करतात आणि पांढऱ्या गोष्टी दान करतात. मग त्याच्यामध्ये तांदूळ आली, साखर आली, पांढरा कपडा आला, दूध आलं. पण शक्यतो दूध कोणी दान करत नाही म्हणून मी दूध सांगत नाही आहे. पण तांदूळ, साखर, असे पांढरे कपडे, अशा गोष्टी मात्र नक्कीच दान करा. दान करताना पुण्य मिळेल किंवा काही मिळेल तो विचारही करू नका. कारण म्हटलं जातं की जेव्हा आपण दान करतो ना तेव्हा ह्या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे. तेव्हा तुम्ही जे उपाय करणार आहात ते इतरांकडे चर्चा करायची गरज नाही आहे. मनापासून विश्वास ठेवून तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. ह्या उपायाने तुम्हाला तुमचं भाग्य चमकवायचं आहे. कार्तिक पौर्णिमा अलभ्य लाभ देणारी अशी ही पौर्णिमा आहे. त्यामुळे जसं महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला ना, त्याप्रमाणे आपण आपल्या अडचणींचा वध या दिवशी करणार आहोत. आपल्या अडचणी आपल्या आयुष्यातनं घालवणार आहोत, आपले मार्ग मोकळे करणार आहोत. तर मंडळी, जे छोटे छोटे उपाय दिलेले आहेत पण सुंदर असे उपाय दिलेले आहेत, तर मला वाटतं माझे सगळे व्ह्यूअर्स ते करतील. मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे की कोण कोण काय काय उपाय करणार आहे, कुणाला अजून माझ्याकडनं कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत तेही मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मंडळी, पुन्हा खूप छान असा विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेन. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे जे मी विचारलेलं आहे. तर मंडळी, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.